संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम. शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. नामा म्हणे गाय दूध एक सार, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. समचरण सरोजं सांद्रनिलाम्बुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलै चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. बोला सेवा पदारो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, तुकया देवा. यावरी न ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग परमात्मा पंढरीनाथाचे अत्यंत लढिवाळ भक्त बाल भागवत भक्त शिरोमणी प्रेम भांडारी प्रेममूर्ती भक्त शिरोमणी नामदेवराय यांच्या अभंग गाथ्यातील संत प्रकरणातील असून भक्त शिरोमणी नामदेवराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखाचा अनुवाद करतायत. विठ्ठल षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान अकारण करुणावरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय भक्त शिरोमणी नामदेवराय शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज तथा या स्थानाची अधिष्ठात्री देवता निजदास दासोत्तम भक्तवर्य भक्तश्रेष्ठ वनमारोतीराय यांच्या कृपाशीर्वादाने परिसरातील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सहभागाने भगवान वनमारुतींच्या दरबारामध्ये संपन्न होत असणारा हा आपला वार्षिक भक्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी शिवपुराण महाकथा या ठिकाणी संपन्न होते आहे आणि समस्त ग्रामस्थांच्या अर्थात पंचक्रोशीतील सर्व गावं इंजेगाव धार डिगोळ धामोणी देशमुख डिगोळ या चारी गावांच्या आणि समस्त ग्रामस्थांच्या परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने सहभागाने सहयोगाने संपन्न होत असणारा भव्य दिव्य प्रमाणातील हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आज येण्याचा योग आदरणीय श्रीयुत बाबासाहेब व्यंकटराव गर्जे यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आणि पंचक्रोशीतील सर्व गुणीजन गायक वादक मंडळी सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांना तथा पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक भक्त सर्वांना मनोभावे वंदन करून सेवेला वळू। विठ्ठला विठ्ठला अत्यंत परम पावन प्रसादिक हे ठिकाण आहे। वनमारुतीरायांच्या वास्तव्याने परम पुनीत अशी झालेली ही पावन जागा आणि यामध्ये दरवर्षी आपल्या सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह कथा ज्ञान यज्ञ या ठिकाणी संपन्न होत असताना आज या ठिकाणी यावर्षी 5व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे। भक्त शिरोमणी नामदेवरायांचा सर्वांच्या परिचयाचा पाठातील अत्यंत महत्त्वाचा हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून भक्त शिरोमणी नामदेवराय संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखाचा अनुवाद करतायत, संतांची काही अंतरंग लक्षणं सांगतायत, संतांचा मोठेपणा सांगतायत, संतांचं महत्त्व सांगतायत, अर्थात एकंदर संतांच्या संगतीचं वर्णन या अभंगाच्या माध्यमातून करतायत। मनुष्य जीवनाचा जर आपण विचार करू गेलो तर मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, अर्थात मानवीय जीवन हे संगती प्रधान आहे। प्रत्येकाला कोणाची ना कोणाची तरी संगती करावी लागते। व्यावहारिक जीवन जगत असताना मग ते पारमार्थिक असो व्यावहारिक असो कोणाच्या तरी आधाराने मदतीने सहकार्याने मनुष्य जीवन जगत असतो। मानवीय जीवन हे परस्परावलंबी आहे, एकमेकांवर आधारलेलं आहे। त्यामुळे मनुष्य संगतीशिवाय राहूच शकत नाही, कोणाची तरी त्याला जीवनामध्ये संगती करावी लागते। या बाबतीत केवळ मनुष्याचंच नव्हे तर आपण पारमार्थिक दृष्टीने विचार करू गेलो तर आपल्याला असं दिसून येतं भगवान परमात्म्याला देखील एकट्याला राहता आले नाही। स एकाकी न रमते, भगवान परमात्म्याला एकट्याला कर्मेना गेले म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेय या संकल्पाद्वारे भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली। हे जे दिसणारं सगळं विश्व आहे हे भगवान परमात्म्याने निर्माण केलं आहे। आता विश्व उत्पत्तीच्या बाबतीमध्ये सृष्टी उत्पत्तीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह दिसून येतात। काही नास्तिकवादी लोक या जगताच्या बाबतीमध्ये स्वभाववाद मानतात। हे जगत कसं निर्माण झालं? आपोआप निर्माण झालं। जगत निर्माण करण्यासाठी कोणाची आवश्यकता कशाला लागती? स्वभाववाद मानतात। काही आसुरी प्रकृतीचे जे लोक आहेत त्यांचं तर यापेक्षा वेगळंच म्हणणं आहे। हे जगत निर्माण होण्यासाठी याला कारण काय? त्यांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की काम हा विकार या जगताला कारणभूत आहे। कामामुळे हे जगत कामापासून हे जगत सगळं उत्पन्न होतं। श्रीमद भगवद्गीतेमध्ये आसुरी प्रकृतीच्या लोकांचा विचार आलेला आहे। असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम, कामाशिवाय या जगताला दुसरा काय आधार आहे असे आसुरी प्रकृतीचे लोक म्हणतात। वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतात। चार्ल्स डार्विन नावाचा एक पाश्चिमात्य शास्त्रज्ञ होऊन गेला। त्याने या जगदुत्पत्तीच्या बाबतीमध्ये एक मत मांडलेलं आहे, अर्थात त्याचा एक वाद आहे। उत्क्रांतीवाद नावाचं त्याने एक त्या ठिकाणी सिद्धांत प्रस्थापित केला आहे। त्याचं असं म्हणणं आहे आता जो मनुष्य दिसतो हा पूर्वी माकड होता,
म्हणजे त्याला सरळ सरळ असं म्हणायचंय, माकडापासून मनुष्य उत्पन्न झाला. आणि दुर्दैवाचा भाग असा आहे, शालेय पाठ्यपुस्तकाच्या 3री 4थीच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी इतिहासामध्ये असं शिकवलं जातं, आदिमानव वानरापासून आदिमानव झाला, त्याच्यामध्ये विकास होत होत उत्क्रांती होत होत तो मनुष्य रूपाला प्राप्त झाला. असा हा उत्क्रांतीवाद नावाचा सिद्धांत त्याने मांडला. आणि ही लॉर्डो मॅकेलेची जी काही शिक्षण पद्धती आहे, दुर्दैवाने हे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवली जाते. अर्थात हा जो त्याचा काही सिद्धांत आहे हा स्वभावतः खंडित आहे. का खंडित आहे? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, आताही वानर आहेत, आताही माकडं आहेत. मग माकडापासून कोणी मनुष्य होताना दिसतो का हो? नाही. म्हणून ही जी त्यांची इतर जी काही या जगत उत्पत्तीच्या बाबतीतली काही वल्गना आहे ही सगळी निरर्थक आहे. हे जगत भगवान परमात्म्यापासून निर्माण झालं. आपण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये अनेक आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन ऐकत असतो. काय आहे? कुठलीही गोष्ट सिद्ध होण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता असते. पहिला अनुभव असावा लागतो, युक्ती असावी लागते आणि प्रमाण देखील असावं लागतं. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. नुसतं प्रमाण देऊन नुसतं प्रतिज्ञा करून चालत नाही, विषय मांडून चालत नाही, त्याला काहीतरी आधार असला पाहिजे. हे जगत भगवान परमात्म्यापासून निर्माण झालं यासाठी संत महात्म्यांचा अनुभव आहे. युक्तीच्या दृष्टिकोनातून आपण विचार करू गेलो तर कुठलंही कार्य हे कारणाशिवाय घडत नाही. म्हणून युक्तीनेही हे सिद्ध होतं की भगवान परमात्म्यापासून जगत निर्माण झालं. आणि प्रमाणांच्या बाबतीत जर आपण विचार करू गेलो तर असंख्य प्रमाणं पाहायला मिळतात महाराज. तैत्तरीय उपनिषदामध्ये असं एक सुंदर प्रमाण आलेलं आहे, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते संविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति. या श्लोकाचा महाराज जणू काय जशाला तसा अनुवाद तुकोबारांनी एका चरणामध्ये केला आहे. दयापासोनी सकाळ महिमंडळ हे धारे, महिमंडळ हे धारे, महिमंडळ हे धारे. दयापासोनी पासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. ही संपूर्ण सृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केली. असंख्य प्रमाण आहेत जेणे हे विश्व निर्मिले. ही सगळी सृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केली, पण कशासाठी निर्माण केली? हे जगत देवाने कशासाठी निर्माण केलं? त्याचं उत्तर निळोबाराय महाराज सांगतात. एकलेन कंठेची मनोनी आयन वा 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 कोणी निर्माण चौदाही भुवने गगन चंद्र सूर्य में ताराने पाचही महाभूते भौतिके भिन्न भिन्न. वा, प्रमाण कसं द्यावं आणि किती वेळेत द्यावं? खरं तर चौकाडी प्रमाण आहे. हे प्रमाण जर एकेरी म्हणायचं झालं तरी 2-3 मिनटं घेणार आहे, पण अगदी मला वाटतं काही सेकंदामध्ये झालं असेल. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण व 14ही भुवने. ही सगळी भुवनं भगवान परमात्म्याने निर्माण केली, पण कशासाठी? निळोबाराय सांगतात, देवाला कर्मेना गेलं, एकट्याला कर्मेना गेलं. एकलेन कंठेची म्हणून या येणे. मग मला सांगा, देवाला जर एकट्याला राहता येत नसेल तर कैमुत्तिक न्यायाने सर्वसामान्य मनुष्य एकटा राहू शकेल काय? नाही. अर्थात मनुष्याच्या जीवनामध्ये संगती ही अपरिहार्य आहे. संगतीशिवाय मनुष्य राहूच शकत नाही. मग ऐका, कोणाची तरी भलत्या सलत्यांची संगती करण्यापेक्षा ज्या संगतीमधून आपलं परम कल्याण होईल,
जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल. अशाच महापुरुषांची संगती का करू नये. प्रातस्मरणीय वैकुंठवासी आमचे गुरुवर्य वैराग्यमूर्ती विठ्ठल बाबा घुले एक वाक्य नेहमी पाठात सांगायचे. ते म्हणायचे, बुवा जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने जीवाची देखील संगती करू नये, तर जीवाने देवाची अथवा देवमान्य संतांची संगती करावी. जीवाने जडाची संगती का करू नये. जड म्हणजे काय. सगळं दृश्यमान जगत, पंचभौतिक विषय, विषयांच्या संगतीने मनुष्याचा कधीही उद्धार होणार नाही, कधीही कल्याण होऊ शकत नाही. म्हणून जीवाने जडाची संगती करू नये. मग जीवाने जीवाची तरी संगती करावी का. नाही. जीवाने जीवाची संगती करू नये. जीवाने जीवाची संगती करणं म्हणजे कसं आहे. ज्ञानोबाराय सांगतात, ना तरी सरोवर आठले राणी दुःखी या दुःखी भेटले. एखादा शिनलेला भागलेला मनुष्य आहे, थकलेला मनुष्य आहे आणि आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून एखाद्या मनुष्याजवळ गेला, पण तो देखील श्रमलेला आहे, भागलेला आहे, त्याला विश्रांती प्राप्त होईल का. शिनले ते गेले शिनलिया पासे, शिनले ते गेले शिनलिया पासे, तेची झाली गती दोघांची, तेची झाली गती दोघांची. शिनले शिनलिया पासे, शिनले त्या झाली दोघांची एक गती, त्या झाली दोघांची एक गती. शिनले ते गेले शिनलिया पासी, त्या झाली दोघांची एक गती, त्या झाली दोघांची एक गती. शिनले ते गेले शिनलिया पासी, त्या झाली दोघांशी एक गती. म्हणून जीवाने जीवाची देखील संगती करू नये. मग जीवाने कोणाची संगती करावी. जीवाने देवाची अथवा देवमान्य संतांची संगती करावी. काय आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, काही गोष्टी भोगाव्या लागतात आणि काही गोष्टी टाळाव्या लागतात. कराव्या लागणाऱ्या गोष्टींपैकी संतांची संगती आहे. अर्थात संतांची संगती ही करावी लागते, विसंगती ही भोगावी लागते आणि कुसंगती टाळावी लागते. संतांची संगती करावी लागते. महाराज पहा तुम्ही, आपण होऊन संतांची संगती करावी लागते. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सगळेजण जाणारी मंडळी आहोत. कधीतरी आपण निमंत्रणाची वाट पाहतो का. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्याचं आपल्याला निमंत्रण आलं नाही, आपण कसं जायचं. कधीही निमंत्रणाची वाट पाहत नाहीत. आणि तुकोबरांनी देखील हेच सांगितलंय, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया. तुका म्हणे जवळी पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया, रिघावया. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. संत महात्म्यांकडे जात असताना, संतांचं दर्शन घेत असताना शहाण्या माणसाने निमंत्रणाची वाट पाहू नये. खरं म्हणजे काही ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं, काही ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं. पुढं आहे का. काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये. आणि संत महात्म्यांकडे जात असताना निमंत्रणाची वाट पाहू नये. लग्नाचा कार्यक्रम आहे, कौटुंबिक काही कार्यक्रम आहे, अशा ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं. कौटुंबिक धार्मिक कार्यक्रम जरी असला तरी निमंत्रण असलं तरच जावं महाराज, नाहीतर फजिती होते. तुका म्हणे जया वा संकोच दर्शन, तया ठाया जाणे अनुचित, तया ठाया जाणे. पाठांतर असूनही उपयोग नाही महाराज, ते अचूक वेळी प्रकट करावं लागतं.
आणि ते सेवेनेच प्राप्त होतं. आमचे आदरणीय उत्रेश्वर महाराज यांची खूप सेवा आहे. वांगीपाडाची संस्थांची सगळी मंडळी असल्यामुळं त्यांची सेवा आहे. अचूक ठिकाणी तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, कुठं जावं कुठं जाऊ नये. संत महात्म्यांनी सगळ्या बारीक सारी गोष्टी सांगितल्यात. निमंत्रण जर नसेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, धार्मिक जरी असेल, आपण जर गेलो तर पश्चाताप करावं लागतं. नवे नवे फटफजिती होते. तुम्हाला एक साधं प्रसंग सांगून जातो. श्रीमद भागवत ग्रंथातील एक दिग्दर्शन करून जातो. प्रसंग असा आहे, आपणा सर्वांना ज्ञात आहे. दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञ समारंभाचा कार्यक्रम आहे. फार मोठा यज्ञ समारंभ आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्या दक्ष प्रजापतीने सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं आहे, पण जाणून बुजून शिवजींना निमंत्रण दिलं नाही, भगवान शंकरांना निमंत्रण दिलेलं नाही. आणि मुद्दामून ह्या सगळ्या देवता कैलास पर्वतावरून आपली विमानं घेऊन जात होत्या. आणि ही सगळी विमानं इकडे जात आहेत म्हणून सतीने विचारलं, का हो तुम्ही कुठे निघालात? एका देवतेने सांगितलं, तुम्हाला कल्पना नाही? अहो, तुमच्या वडिलांच्या घरी किती मोठा यज्ञ समारंभ आहे आणि तुम्हाला निमंत्रण नाही का? तिने सतीने सांगितलं, हे पाक घाई गडबडीमध्ये मी मुलगी त्यांची निमंत्रण द्यायचं राहिलं असेल, काय हरकत नाही. ठीक आहे. सती आली आणि भगवान शिवजीनं सांगली, अहो ऐकलं का, माझ्या वडिलांच्या घरी फार मोठा यज्ञ समारंभाचा कार्यक्रम आहे, आपण गेलं पाहिजे. भगवान शिवजींनी सगळं समजून सांगितलं बरं का, हे बघ आपल्याला जाणून बुजून निमंत्रण दिलं नाही आणि त्या ठिकाणी जाणं उचित नाही, म्हणून तू जाण्याचा आग्रह धरू नको. ठीक आहे, तुम्हाला निमंत्रणाची गरज आहे, पण मी मुलगी आहे ना, वडिलांच्या घरी मला जाण्यासाठी मला कशाला निमंत्रण पाहिजे, मी जाते. आणि सतीने भगवान परमात्म्याचं ऐकलं नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, यथेच्छसी तथा करू, तुला जसं वाटेल तसं कर. आणि सतीने परमात्म्याचं आज्ञा डावलून त्या ठिकाणी ती गेली, वडिलांच्या घरी गेली. फार मोठा यज्ञ समारंभ चाललेला आहे. तिने पाहिलं, सगळ्या यज्ञ मंडपामध्ये फिरून पाहिलं, सगळ्या देवतांना स्थान आहे, पण शिवजींना कुठेही स्थान नाही. महाराज आली, वडिलांचं प्रजापतीचं दर्शन घेतलं. प्रजापतीने लगेच दक्ष प्रजापतीने तोंड फिरवलं. बहिणींकडे भेटायला गेली. बहिणी म्हणली, अगं तुला निमंत्रण आहे, कशाला आलीस तू? आईकडे गेली, आई पण बोलली नाही. महाराज शेवटी वैतागली आणि यज्ञ कुंडामध्ये समर्पण केलं तिनं. मला सांगायचं आहे काय, कौटुंबिक धार्मिक कार्यक्रम जर असेल तर त्या ठिकाणी निमंत्रण असेल तरच जावं. म्हणजे लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल, काही काही ठिकाणी निमंत्रण असलं तरी जाऊ नये. निवडणुका जवळ येत आहेत, अशा वेळेस भरपूर निमंत्रणं मिळतात. कितीही निमंत्रणं मिळाले, कितीही प्रेमाने निमंत्रणं मिळाले, ज्या ठिकाणी भलतं सलतं खाण्याची पार्टी आहे अशा ठिकाणी निमंत्रण जरी मिळालं तरी शहाण्या माणसांनी जाऊ नये. आणि संत महात्म्यांकडे जात असताना तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संतांकडे जात असताना निमंत्रणाची वाट पाहू नये. आणि म्हणून पाहत निळबाराय सांगतात, निळा म्हणे जाणून संत येते धावत प्रतिवर्षी. म्हणून संतांची संगती करावी लागते आणि विसंगती भोगावी लागते. तुम्ही म्हणाल विसंगती कशाला म्हणतात? परस्पर विरुद्ध विचाराची दोन माणसं एकत्र येणं याला विसंगती म्हणतात. एकाला जावं वाटतं कीर्तनाला, वनमरवतीचा मोठा कार्यक्रम चाललेला आहे, भव्य दिव्य, चला आपण कीर्तनाला जावं असं त्याला वाटतं. दुसरा म्हणतो इकडं सिनेमाचा चांगला कार्यक्रम आहे. एकाला कीर्तनाला जावं वाटतं आणि एकाला तमाशाला जावं वाटतं, असे दोघं एकत्र येणं याला म्हणतात विसंगती. परस्पर विरुद्ध विचाराची विसंगती असते. महाराज ही विसंगती पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणजे अगदी पौराणिक काळापासून पिता पुत्राची विसंगती आहे, माता पुत्राची विसंगती आहे, बंधू बंधूंची विसंगती आहे. एवढंच नाही तर पती पत्नींची विसंगती. महाराज पिता पुत्राची विसंगती आहे. भक्तराज प्रल्हादजी आणि दैत्यराज हिरण्यकश्यप ही पिता पुत्राची विसंगती. माता पुत्राची विसंगती आहे. भरतजी आणि कैकेयी ही माता पुत्राची विसंगती आहे. बंधू बंधूंची विसंगती आहे. रावण आणि बिभीषण किंवा कौरव पांडव ही बंधू बंधूंची विसंगती आहे. मला वाटतंय पती पत्नींची विसंगती सांगायलाच नको, आपण व्यवहारामध्ये पदोपदी पाहत असतो. महाराज पती पत्नींच्या विसंगतीचं चित्र तुकोबारायांनी एका चरणामध्ये रंगवलेलं आहे. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. तुकोबारायांनी थोडीशी गंमत सांगितली बरं का. संत महात्मे थोडी थोडी गंमत सांगतात, सारखीच गंमत नाही सांगत, थोडी सांगतात. तुकोबाराय म्हणतात प्रकार असा घडला, महाराष्ट्रीयन पुरुष आणि त्याचा विवाह झाला कर्नाटकातील स्त्रीबरोबर. आता जुना काळ महाराज, जुन्या काळामध्ये लग्न 4-4, 5-5 दिवस चालत असायची. अलीकडे लग्न एकदम सुपरफास्ट जग आहे, धकाधकीचं युग आहे, लगेच लग्न होतात. महाराज आमचे गुरुवारी शांती ब्रह्म मारुती बाबा सांगतात, अलीकडची लग्न कशी असतात, सकाळी धामधूम असते, दुपारी टामटूम असतं आणि संध्याकाळी सामसूम असतं. अलीकडची लग्न अशी. पूर्वीचा काळ असा नव्हता. पूर्वी 4-5 दिवस लग्न चालायची. इकडून महाराष्ट्रीयन वराड मंडळी कर्नाटकमध्ये गेली आणि मग मोठ्या थाटामाटामध्ये सगळा विवाह समारंभ पार पडला. ही वराड मंडळी आपापल्या पद्धतीने निघून आली
आणि नवविवाहित दाम्पत्याकरिता नवरदेव नवरी करता एक बैलगाडी सजवलेली. त्याच्यामध्ये पुढे गाडी हाकणारा गाडीवान बसलेला आहे, पाठीमागे या दोघांसाठी गादी टाकलेली. अगदी ती गाडी अशी इतकी सुंदर अशी सजवलेली होती. हे दोघं त्यामध्ये बसलेले आहेत. आणि हा जो नवरदेव आहे तो महाराष्ट्रीयन आहे, मराठी नवरदेव. सगळं कुतूहल त्याला. आपण ज्या स्त्रीबरोबर विवाह केलेला आहे ती स्त्री कानडी आहे. तिच्या बोलीभाती चालीरीती सगळ्या गोष्टी निराळ्या आहेत. काहीतरी आपण विचारलं पाहिजे, पण कसं विचारायचं. पुढे गाडीवान आहे. पूर्वी फार सामाजिक बंधनं पाळली जायची. पती पत्नी 2-2 मुलं होईपर्यंत मोठ्या माणसांसमोर उघडपणे बोलत नसायची. सामाजिक बंधनं पाळली जायची. उतरेश्वर महाराज अलीकडे असं आहे, जेवढी सामाजिक बंधनं तोडली जातात तेवढा पुरोगामी समजलं जातं, तेवढा सुशिक्षित समजला जातो. कसं बोलायचं. त्याने हळद विचारलं, का गं या गावाचं नाव काय आहे. हा बोलतोय मराठीमध्ये, तिची भाषा कानडी. हा काय बोलतोय तिला कळत नसल्यामुळे तिने तिच्या भाषेमध्ये प्रश्नार्थक विचारलं, यनंद्री तुम्ही काय म्हणता, असा त्याचा अर्थ. याला असं वाटलं याचं काय नाव, ह्या गावाचं नाव काय आहे महाराज, यनंद्री. ठीक आहे म्हटलं. पुन्हा दुसरं गाव आलं. पुन्हा त्याने विचारलं, का गं मग या गावाचं नाव काय आहे. मुळात हा बाबा काय बोलतोय तिला अजिबात कळत नसल्यामुळे तिने प्रश्नार्थक पुन्हा विचारलं, यनंद्री तुम्ही काय म्हणता. याला असं वाटलं याही गावाचं नाव काय आहे, पण कदाचित ते बुद्रुक असावं. खुर्द. हां खुर्द. आणि मग पुन्हा तिसरं गाव आलं. तिसरं गाव आल्यानंतर पुन्हा याने विचारलं, का गं या गावाचं नाव काय आहे. मग मुळात हा बाबा काय बोलतोय तिला अजिबात कळत नसल्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा तिने तिच्या भाषेत विचारलं, यनंद्री. याला मात्र आता राग आला बरं का. तो म्हणला, असं एका नावाची जवळजवळ 3 गाव असू शकतात काय. त्याने अशी बाई माग सरली महाराज आणि जोरात ठेवून दिली. ती म्हणली, येल कोण रे मला का मारता. मग तो मला असं सांग ना या गावाचं नाव काय आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मला सांगा ही जी पती पत्नींची विसंगती आहे, आता ही भोगल्याशिवाय पर्याय आहे का. देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने विवाह समारंभ पार पडलेला आहे. ही विसंगती भोगावीच लागणार. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये विसंगती भोगावी लागते. संतांची संगती करावी लागते आणि कुसंगती टाळावी लागते. मानवी जीवनाचं जे काही अधःपतन होताना दिसतं, मनुष्य जो काही बर्बाद होताना दिसतो, जी त्याची अधोगती होताना दिसते, त्याला कारण काय. त्याच्या ठिकाणी असणारी कुसंगती. कुसंगती फार घातक आहे महाराज. या कुसंगतीचा परिणाम केवळ चेतनावर होतो अशातला भाग नाही, तर जड पदार्थावरही होतो. तुकोबाराय बोलतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुकोबारायांनी या कुसंगतीचा परिणाम जड पदार्थावर कसा होतो याच्यासाठी उदाहरण दिलं हिऱ्याचं. हिरा तुम्ही कुणी पाहिलेला आहे का. पाहिलाय का कुणी हिरा. नसेल. पण तुमच्यापैकी जर कोणाला हिरा घेण्याची इच्छा झाली तर खरा हिरा कसा असतोय तुकोबारायांनी त्याची कसोटी या चरणामध्ये सांगितली. असली हिरा कसा असतो. तो असली हिरा घ्यायचा, त्या ऐरणीवर ठेवायचा आणि वरून घाणाने जोरात घाव मारायचा, तरीही असली हिरा फुटत नाही महाराज. आणि करणीचा होय चुरा, जो नकलीचा असतो ना त्याचा चुरा होतो. असा अत्यंत कठीण असणारा हिरा, अभेद्य असणारा हिरा, पण ज्यावेळेस ढेकणाच्या संगतीमध्ये जातो काय होतं त्याचं महाराज. कितीही घावाने वरून किती घणाने घाव मारले तरी न फुटणारा अभेद्य असा हिरा ज्यावेळेस ढेकणाच्या नुसत्या संगती जातो महाराज. खरं म्हणजे ढेकून त्याच्यावर काही प्रहार करत नाही, घाव घालत नाही, नुसता ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा जातो, अक्षरशः दुभंगतो. अगदी ह्या हिऱ्याप्रमाणे
आपल्या नेतृत्वाने, कर्तृत्वाने, वक्तृत्वाने अशी काही काही दैदिप्यमान समाजामध्ये तेजस्वी मंडळी असतात महाराज. हिऱ्यासारखी चकाकी त्यांच्या ठिकाणी असते. पण असे हिऱ्यासारखे हिरे ज्या वेळेस ढेकणाच्या संगतीत जातात ना, अक्षरशः रसातळाला जातात, नामशेष शिल्लक राहत नाहीत महाराज. एक जगप्रसिद्ध चित्रकार होता, त्याने अनेक वेगवेगळी चित्र काढली होती. आणि तो असा चित्रकार होता महाराज, तो ज्याही पदार्थाचं चित्र काढायचा, वस्तूचं चित्र काढायचा, पक्ष्यांचं, प्राण्यांचा, तो प्राणी वस्तू ती अशी समोरच जणू आहे की काय असा भास व्हायचा. हुबेहूब जशाला तसं चित्र काढायचा. निष्णात चित्रकार होता. अनेक चित्र काढले, पशूंचे, प्राण्यांचे, पक्ष्यांचे. त्याला एक दिवस असं वाटलं आपण माणसाचं चित्र काढलं नाही, प्राण्यांची चित्र काढली पण माणसाचं चित्र काढायचं. म्हणून त्याने ठरवलं की आपल्याला माणसाचं चित्र काढायचं, पण सामान्य माणसाचं नाही, आनंदी माणसाचं चित्र काढायचं. मनुष्य कसा असला पाहिजे? आनंदी. मग आनंदी माणसाचा तो शोध घेतोय महाराज. उतरेश्वर महाराज दुर्दैव आहे समाजाचं. आनंदी माणसांचा शोध घ्यावा लागतो समाजामध्ये. निर्भेळ, निखालस, निरतिशय अशी माणसं चुकून मिळत नाहीत. हा आनंदी माणूस शोधत होता. शहरामध्ये त्यांनी पाहिलं, शहरामध्ये तर दिसत नाहीत. खेड्याकडे वळला, खेडेपाड्यामध्ये त्यांनी पाहिलं माणूस, आनंदी माणूस. मग तो शेतामध्ये गेला. एका ठिकाणी नदी अशी वाहत आहे आणि सायंकाळची वेळ आहे. एक गुराखी एका टेकडीवर आपली घुंगडी टाकून मस्तपैकी आयटीमध्ये बसलेला होता. सोमहिमने प्रतिष्ठित. त्याची गुरं अशीच चरत होती आणि त्याला असं वाटलं, ह्या जो चित्रकार गेला त्याने पाहिलं, त्याला एकदम प्रसन्न अवस्थेमध्ये होता महाराज. त्याचा चेहरा इतका प्रसन्न होता. असतात अशी काही काही माणसांची चेहरे, त्यांच्याकडे पाहिलं की पाहतच राहावं वाटतं. आणि काही काही माणसांची अशीही चेहरे असतात, पुढील गोवरी, जणू काय आताच कोणाला पोहोचून आलाय. कसलाही प्रसंग सांगा, काहीच हावभाव नाही. हा आनंदी माणूस, त्याचा त्याने चेहरा पाहिला. चित्रकार त्या ठिकाणी पोहोचला. त्याने ते सगळं पाहिलं, वातावरण, प्रसन्नता वाटली. वा वा वा, ज्या माणसाचा आपण शोध घेतोय आनंदी माणूस, आनंदी माणूस, तो हाच आनंदी माणूस आहे. त्याने 5 मिनिटामध्ये त्याचं चित्र रेखाटलं. घरी आला, रंग भरली, चित्र प्रकाशित केलं आणि महाराज खाली आनंदी माणूस. चित्र इतकं देखणं नीटस होतं. प्रत्येकजण तो चित्र घ्यायचा आणि आपल्या बैठकीत लावायचा. त्या चित्राकडे पाहिलं की माणसाला प्रसन्न वाटायचं, आनंद वाटायचा. कितीही टेन्शन मनुष्य असलं, मनुष्याच्या ठिकाणी टेन्शन फ्री व्हायचं त्या चित्राकडे पाहिल्यानंतर. ते चित्र त्याचं इतकं भरभरून त्याचा खप झाला. सगळ्यांनी चित्र घेतलं. 10-20 वर्षाचा काळ लोटला. पुन्हा त्याला असं वाटलं की आता आपल्याला माणसाचं चित्र काढायचंय, पण दुःखी माणसाचं चित्र काढायचंय. पण दुःखी माणूस पण असा पाहिजे, त्याच्याकडे पाहिलं की टपकन डोळ्यात पाणी यावं, अंतःकरण द्रवीभूत व्हावं. अशीही दुःखी माणसं शोधून सापडत नाहीत महाराज, एवढी. मग दुःखी माणूस शोधतोय तो. दुःखी माणसं कुठे असतात? कुठे असतात? हॉस्पिटलमध्ये, कारागृहामध्ये असतात. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती? मी कारागृहाची हवा भोगलेली आहे. बापरे, सगळ्याला धक्का बसला असेल. महाराजांनी कोणता एवढा? आणि मी एक सांगतो की सामान्य कारागृहामध्ये गेलो नव्हतो, येरवडा जेल, आणि तिथं 8 दिवस होतो. पण मी अशा सामान्य किरकोळ गुन्हे करून त्या ठिकाणी गेलो नव्हतो. एक सामाजिक त्या ठिकाणी संकट ओढवलेलं होतं. 2008 साली देहूच्या ठिकाणी भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला एक डाऊ कंपनी आली होती. आणि ती डाऊ कंपनी हटाव आंदोलन गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांनी उभारलं होतं. आणि त्यामध्ये आम्ही सहभागी झालो. म्हणून आम्ही जेलमध्ये गेलो महाराज. आणि त्या ठिकाणी आम्ही असे अट्टल कैदी गुन्हेगार पाहिले की ज्यांना कधीच बाहेर सोडत नव्हते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यांचं नैराश्य पाहिल्यानंतर अंतःकरण आपलं देखील द्रवीभूत व्हायचं महाराज. हा जगप्रसिद्ध चित्रकार असाच त्या ठिकाणी जेलमध्ये गेला. त्याला दुःखी माणसाचं चित्र काढायचंय. त्याने अनेक कैदी पाहिले, पण एक कैदी त्याने पाहिला महाराज, त्याचा चेहरा इतका उदास झालेला होता, जणू काय असं वाटत होतं की हा आत्महत्या करतो की काय. एवढी नैराश्याची कळा त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली. हा चित्रकार गेला, त्याचं चित्र काढू लागला. पण ज्याचं चित्र काढतोय त्याच्या डोळ्यातून पाणी टप 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 पडतंय. का रे बाबा, कशामुळे तू रडतोय? चित्रकाराने विचारलं. असं विचारलं होतं, त्याचा बांधच फुटला, मोठ्याने रडू लागला. काही नाही, तुम्ही खुशाल चित्र काढा, माझ्या कर्माची कळ मी भोगतोय, आमकं झालो तमकं झालो. तो जे बोलायला लागला आणि जे रडायला लागला, ह्या चित्रकाराने ते सगळं मिटवून ठेवलं. माफ करा म्हटला, पण तुम्ही रडताय कशासाठी हे तरी मला कारण सांगा. त्याने उत्तर दिलं. तो म्हटला, 20 वर्षापूर्वी आनंदी माणूस म्हणून तुम्ही ज्याचं चित्र काढलं होतं ना, तोच मी दुर्दैवी आज या ठिकाणी दुःखी माणूस म्हणून तुम्ही माझं चित्र काढताय. आश्चर्याचा धक्का बसला चित्रकाराला. एवढी अधोगती कशामुळे झाली? अरे अनेक हजारो लोक मी त्या ठिकाणी पाहिली होती, पण त्यापैकी मला आनंदी माणूस म्हणून तू एक दिसला होता. आणि एवढी कशी दुर्दशा तुझी झाली? त्याने सांगितलं, काही नाही, कुसंगती. शेतामध्ये मी गुरं चारत असायचो, त्या ठिकाणी दुसरे काही गुराखी यायचे आणि मग ते जुगार खेळायचे. आणि मला काही आवड नव्हती, पण मला ते बळजबरी करायचे, जबरदस्तीने. त्या ठिकाणी मी पण त्यांच्याबरोबर मग खेळू लागलो. आणि जुगार खेळता खेळता जुगार पूर्तीसाठी
आम्ही सगळेजण चोऱ्या करू लागलो आणि चोऱ्या करता करता एका शेठजीच्या घरी आम्ही सगळ्यांनी मिळून चोरी केली. सगळं धन लुटलं. बाहेर पडण्यात तेवढ्यात शेठजी उठला आणि सगळ्यांनी मिळून त्याला आम्ही संपवलं. सगळेजण निष्णात होते, बाहेर पडले. तेवढ्यात पोलीसची गाडी आली आणि मला पकडलं आणि मला जन्मठेपीची शिक्षा झाली. मला सांगा, आनंदी माणूस म्हणून जो मनुष्य होता तोच 20 वर्षानंतर दुःखी माणूस झाला. याचं कारण काय? कुसंगती. पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संगाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत शिवे. अगदी समर्पक प्रमाण झालं बरं का. मनुष्य आनंदी माणूस होता आणि तोच दुःखी माणूस झाला. एक सांगू का, मनुष्याच्या जीवनामध्ये संगती ही अशी आहे, जीवनाचा सत्यानाश संगतीच करते आणि जीवनामध्ये सत्याचा साक्षात्कार ही संगतीच घडवते. म्हणून संतांची संगती करायची. एक सांगू का, कुसंगती कितीही प्रेमाने प्राप्त झाली, कितीही आदराने कुसंगती प्राप्ती झाली तरी शहाण्या माणसाने करू नये. काय सांगू, एक सांगतो तुम्हाला की कुसंगतीमध्ये फार आदर मिळतो, फार प्रेम मिळतं महाराज. पहा तुम्ही, एखादा मनुष्य जर आपल्याला वाईट प्रवृत्तीला प्रवृत्त करू लागला, वाईट व्यसन खायला प्रवृत्त करू लागला, तर स्वतःची पदरची चारतो अगोदर, नवे नवे स्वतःची पाचतो. अशी काही माणसं आपल्यावर प्रेम करताना दिसतात आपल्याला, पण आयुष्य उद्ध्वस्त करतात. कुसंगती कितीही प्रेमाने मिळाली तरी शहाण्या माणसाने करायची नाही. आणि संतांच्या संगतीमध्ये कितीही त्रास झाला, कितीही दुःख झालं, तुम्ही म्हणाल संत संगतीचे काय सांगू, अभंग घेतलाय तुम्ही. संतांच्या संगतीमध्ये अनेक प्रकारचं सुख आहे. एवढं सुख असताना संतांच्या संगतीमध्ये दुःख होतं का? संतांच्या संगतीमध्ये दुःख होत नाही, पण आपल्या जीवनाला सैराट वागण्याची सवय लागलेली आहे. आपलं जीवन स्वैर आहे, कसंही खायचं, कसंही प्यायचं अशी सवय लागलेली आहे. संयम नाही आपल्या जीवनाला. आणि संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपल्याला संयम बाळगावा लागतो, शिस्त त्या ठिकाणी अंगी करावी लागते. मग हा संयम सगळा बाळगत असताना आपल्याला त्रास होतो. मागची व्यसनं हटवायची, ह्या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला त्रास होतो. पण असा त्रास झाला तरी संतांची संगती करायची, जीवनामध्ये सुगंध प्राप्त होईल. एक मुलगा मावशीच्या गावाला जायला निघाला आणि जात असताना गावामध्ये पोचला. गावामध्ये अलीकडेच एक अत्तरचं दुकान होतं. त्या दुकानामध्ये चढला. दुकानदार त्या ठिकाणी अत्तरच्या बॉटल भरत होता. तो बॉटल भरत असताना हा तिथं गेला. एक प्रकारचा विचारायचा, ह्या अत्तरचं नाव काय आहे, हे अत्तर किती रुपयाला मिळतं, गुलाबाचं अत्तर, मोगऱ्याचं अत्तर, हाताला थोडंसं लावायचा. सगळ्या प्रकारच्या बाटल्या पाहता पाहता एक बाटली हातातून निसटली, खाली पडली, फुटली. दुकानदाराला राग आला, तुला घ्यायचं नाही काय नाही आणि माझं नुकसान करतो. दुकानदाराने त्याच्या कॉलरला धरलं आणि एक धक्का दिला, हो बाहेर, पुन्हा यायचं नाही दुकानामध्ये. हात चालू लागला, पण याच्या लक्षात आलं की आपल्या शर्टचा वास येतोय, सुगंध येतोय. त्याने पाहिलं तर त्याची कॉलर भिजली होती. कशाने? अत्तरने. कारण दुकानदार अत्तरच्या बॉटल भरत होता. अत्तरने त्याची कॉलर भिजल्यामुळे तो म्हटला, बरं आहे ना म्हटला, हां फुकटचं फाकट एक धक्का का खायला मिळेना गेला, पण अत्तर मिळतंय ना, फुकटचं मिळतोय ना त्या ठिकाणी. मग असा चालत चालत पुढे गेला महाराज. पुढे गेल्यानंतर त्याची मावशी बसलेली होती आणि तिच्या मावशीचं दुकान होतं कोळशाचं. ती कोळसा विकत बसलेली होती आणि ती कोळसा विकण्याच्या नादात असल्यामुळे हे आला आणि त्याने मावशीच्या पायावर डोकं ठेवलं आणि दर्शन घेतलं. हिनं पाहिलं, कोण आहे बाबा, कोण आपलं दर्शन घेतंय. मग तिनं पाहिलं तर बाळू. मग तिने प्रेमाने बाळूच्या गालावर हात फिरवला. काय झालं? तोंड काळं झालं. इकडं दुकानदाराने रागाने धक्का मारला तरी सुगंध सुटला. तसं संतांच्या संगतीमध्ये कितीही असे धक्के बसले विचाराचे, तुका म्हणे साधू बोले खरगधार, खोचते अंतर सज्जनाचे. कितीही वैचारिक रूपी धक्के बसले तरी संत महात्म्यांचं सहन करायचं, आपला उद्धार होणार आहे, जीवनाला सुगंध सुटणार आहे. आणि संसारामध्ये कितीही प्रेम मिळालं, कुसंगतीमध्ये कितीही प्रेम मिळालं तरी कुसंगती करायचं नाही. कारण पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आधमा संत शिवी. कुसंगती टाकायची आणि संतांची संगती करायची. संतांची संगती केल्यानंतर काय मिळेल, पुढचं चरण फार महत्वाचं आहे महाराज. याच्या पुढचं
हे चरण बाळ क्रीडेतलं आहे. शेवी संत जोडे महालाभ राशी तुका म्हणे यासी नाश नाही. संतांची जर संगती केली तर मनुष्याच्या जीवनामध्ये महालाभ प्राप्त होतो, की कधीही मनुष्याच्या त्या महालाभाने मनुष्याचं जीवन कधीही नष्ट होत नाही. शेवी संत जोडे महालाभ राशी तुका म्हणे याशी नाश नाही. जीवन कधीही नष्ट होत नाही, महालाभ प्राप्त होतो. पण का हो, हा महालाभ कोणाला प्राप्त झाला? हा महालाभ भक्त शिरोमणी नामदेवरायांना प्राप्त झाला. आणि त्या महालाभाचा अनुवाद अभंगाच्या प्रथम संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगती काय सांगू सुख, संत संगतीचे 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 सांगू सुख, संत संगतीचे काय संत संगतीचे काय सांगू सुख, 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 संत संगतीचे काय आपण सारे गे नाही देते, आपण सारे काय देते, आपण सारे गे नाही देते, आपण पारे गे नाही देते. साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा. आपण पारी नाही देते, आपण पारी नाही देते, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या महालाभाचं महासुखाचं वर्णन या प्रथम चरणातून करतायत नामदेवराय. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. संतांच्या संगतीमध्ये असं अद्भुत अलौकिक दिव्य सुख प्राप्त होतं की त्या सुखाचं वर्णन करता येत नाही. आणि सुखाची तर प्रत्येकाला अपेक्षा आहे महाराज. सुख कोणाला आवडत नाही, दुःख कोणालाही आवडत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे. कोणाला तरी असं वाटतंय का आपल्याला दुःख व्हावं? कोणालाही वाटत नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आणि त्याबरोबरच याही गोष्टीची अपेक्षा आहे. आपल्याला जे सुख प्राप्त होतंय ते कधीही संपूर्ण आहे आणि असं सुख संतांच्या संगतीमध्ये प्राप्त होतं. आणि म्हणून संतांच्या संगतीची गरज सर्वांना आहे. मग ते जड असो
जीव असो, देव असो अथवा संत असो, जडालाही संतांच्या संगतीची गरज आहे, जीवालाही संतांच्या संगतीची गरज आहे, नव्हे नव्हे देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. एवढंच नाही तर संतांना देखील संतांच्या संगतीची गरज आहे. जडाला संतांच्या संगतीची गरज असण्याचं कारण काय? जड कशाला म्हणतात? जो स्वतःला जाणू शकत नाही आणि दुसऱ्यालाही प्रकाशित करू शकत नाही त्याला म्हणतात जड. अर्थात निर्जीव वस्तू दगड, दगडाला संतांच्या संगतीची गरज आहे. तुम्ही म्हणाल दगडाला संतांच्या संगतीची गरज असण्याचं कारण काय हो? दगडाला दगड तर निर्जीव वस्तू आहे ना. पण ऐका, दगडाचाही उद्धार, दगडालाही देवत्व संतांच्या संगतीमध्ये येतं. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या शिळेवर बसून भजन केलं त्या शिळेसाठी भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी श्री क्षेत्र देहू या ठिकाणी बांधण्यात आलं. आणि त्याच्या उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान आले आणि त्यांनी त्या शिलेचं वर्णन करत असताना हे ज्ञान की शिला आहे, भक्ती की शिला आहे, वैराग्य की शिला आहे असं वर्णन केलं. कोणाचं? दगडाचं. अर्थात ते दगड दगड नाही, जगद्गुरु तुकोबराय म्हणून त्या दगडाकडे पाहतात महाराज. कारण तुकोबरायांची संगती त्या दगडाला घडली. याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी 2 मंदिर आहेत. एक मंदिर आहे महाराज भिंतीसाठी आणि एक मंदिर आहे खांबासाठी. आणि दोन्ही मंदिर आपल्या वारकरी संप्रदायाच्या चरित्रामध्ये, इतिहासामध्ये आहेत. भिंतीसाठी मंदिर आहे श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी. मला सांगा, मंदिरासाठी भिंत असते का भिंतीसाठी मंदिर असतं? मंदिरासाठी भिंत असते. पण अलौकिक असं दिव्य मंदिर आहे आळंदीमध्ये, भिंतीसाठी मंदिर आहे. आणि लोक ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं की विचारतात, का हो ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत कुठे आहे? आम्हाला प्रश्न पडतो, यांच्या गावामध्ये काही भिंती कमी आहेत का? ही भिंत काय विचारतात? ती भिंत भिंत म्हणून नाहीत पाहत, ज्ञानोबारायच म्हणून पाहतात महाराज त्या भिंतीकडे. आणि त्या भिंतीचं दर्शन घेतात लोक. श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी खांबासाठी मंदिर बांधलं गेलं आहे. भलं मोठं हेमाडपंथी मंदिर आहे. खांबासाठी मंदिर का बांधावं? ज्ञानोबारायांनी त्या पैस खांबाच्या जवळ बसून ज्ञानेश्वरी सांगितली म्हणून त्या खांबासाठी, त्या खांबाचाही उद्धार झाला, त्या खांबामध्येही देवत्व आलं महाराज. आणि त्याच्यासाठी मंदिर बांधलं गेलं. एवढंच नव्हे तर ज्ञानोबारायांची जशी वद्यवारी आळंदीला भरते ना, तशीच वद्यवारी नेवासे या ठिकाणी त्या पंचक्रोशीतली सगळी मंडळी दिंडी घेऊन त्या ठिकाणी जातात. कोणाच्यासाठी जातात? कोणाच्या वारीला जातात? खांबाच्या. खांब म्हणत नाही त्याला, खांब म्हणून त्याच्याकडे पाहत नाहीत, ज्ञानोबाराय म्हणून पाहतात. मला सांगायचंय काय, दगडाचाही उद्धार, दगडालाही देवत्व संतांच्या संगतीमध्ये येत असल्यामुळे जडालाही संतांच्या संगती. जडमुड उद्धारिले सकळ शिवासी तारिले, भवानी विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले, ब्रह्मरूप केले. तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती खरं म्हणजे उत्तरेश्वर महाराज, तुमच्यासारखी मंडळी कीर्तन असली की आमच्या चिंतनामध्ये भर पडते, नवीन प्रमाणांची भर पडते. जडमुड उद्धरिले सकळ जीवाशी तारिले, सकळ जीवासी तारिले, भुवनी विश्वजनिता भुवनी विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप अवघे ब्रह्मरूप केले केले. जगद्गुरु तुकोबारांची आरती आहे. हे प्रमाण, हे चरण आपल्याकडे म्हणल्या जात नाही, परंतु जगद्गुरु तुकोबारांचे जे वंशज आहेत किंवा जगद्गुरु तुकोबारांचा पालखी सोहळा त्याच्यामध्ये म्हटली जाते ही आरती, हे चरण म्हटलं जातं. जडमुड उद्धरिले, जड मुडांचाही उद्धार संतांच्या संगतीमध्ये होत असल्यामुळे संतांच्या संगतीची गरज जडाला आहे, जीवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. जीव कोणाला म्हणतात? जीव कोणाला म्हणतात? ज्ञानोबाराय बोलतात, ज्याला काय खावं, काय प्यावं, काय करावं, काय करू नये, काय बघावं, काय बघू नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, काय बोलावं, काय बोलू नये, याचं ज्याला भान नाही त्याला म्हणतात जीव. अंगा मनासी रुचावे हे तुलेनी कृत्या कृत्य नाटवे, जो करणी याची निनावे भलतेची करी. असा पथभ्रष्ट झालेला जो जीव आहे, अशा पथभ्रष्ट झालेल्या जीवालाही सन्मार्ग प्राप्त होण्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे महाराज. एक सांगू का, संतांच्या संगतीमध्ये केवळ मनुष्य येवणीचाच उद्धार होतो अशातला भाग नाही, तर मनुष्येतर असणाऱ्या इतर येवणींचाही उद्धार संतांच्या संगतीमध्ये झालेला पाहायला मिळतो. रामायणातील एक खूप गोड प्रसंग आहे. भगवान प्रभू रामचंद्रांचं सेतुबंधनाचं विशाल कार्य चाललेलं आहे आणि या भगवंताच्या कार्यामध्ये प्रत्येक जीव आपापल्या पद्धतीने सहभागी झालेला आहे. काय आहे? भगवंताचं कुठलंही कार्य असू द्या,
त्या कार्यामध्ये आपण यथामती यथाशक्ती सहभागी झालं पाहिजे. सहभाग किती आहे हे महत्त्वाचं नाही, सहभाग आहे की नाही हे महत्त्वाचं असतं. परमात्मा पाहत होते, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत असताना परमात्म्याने पाहिलं नळ नीळ वगैरे त्या ठिकाणी दगड सोडतायत, बाकीची वानर त्यांच्या हाताखाली दगड आणून देतायत. आणि परमात्म्याने पाहिलं एक सामान्य क्षुद्र जीव खारुताई, ही खारुताई काय करायची, त्या समुद्राच्या किनारी असणारी जी वाळू आहे त्या वाळूवर लोळायची. आपल्या अंगाला जेवढी वाळू चिकटेल तेवढी वाळू घेऊन जायची आणि हे जे 2 दगड सोडलेले असायची त्याच्यामध्ये जी फट असायची त्या फटीवर आपलं अंग झाडायची आणि ती फट भरून काढायची. देवाने बारकाईने हे सगळं दृश्य पाहिलं, देवाला लय आनंद वाटला. परमात्मा म्हटलं वा वा वा, काय हे सामान्य क्षुद्रजीव आहेत, हे सगळे माझ्या कार्यामध्ये सहभागी झालेत, माझ्यावर किती यांचं प्रेम आहे. बरंच असं 1-2 किलोमीटर परमात्मा पुढं फिरत गेले आणि परत येत असताना ती खारुताई अशी तडफडताना दिसली. लगेच भगवान परमात्मा जवळ आले, तिला उचललं, तिला पाणी पाजवलं, तिच्या अंगावरून हात फिरवला आणि तिला बोलतं केलं, का गं खारुताई, तुझी कोणी अशी अवस्था केली, कोणी तुला एवढा त्रास दिला. ती म्हणली, देवा नका नाव विचारू. अगं असं का म्हणतेस, मी जर या ठिकाणी आलो नसतो, ॲम्ब्युलन्स बोलवली नसती, हां तुला पाणी पाजवलं नसतं, तुला उचलून घेतलं नसतं तर तू मेली असतीस, एवढा त्रास तुला कोणी दिला. ती म्हणली, देवा नका नाव विचारू. अगं कुणीही असू दे, मारुतीने माझ्या शेपटीवर पाय दिला. बापरे. परमात्मा म्हटले, आता मारुती असू नाही दुसरा कोणी असू, सांग मारुतीला कोणती शिक्षा देऊ. देवा मारुतीला शिक्षा नका देऊ, त्याचं कल्याण करा, त्याचं भलं करा, त्याला आशीर्वाद द्या. अगं असं वेड्यासारखं काय म्हणतेस, एवढा तुला त्रास त्याने दिला आणि तू खुशाल म्हणतेस की त्याचं भलं करा. हो देवा त्याचं भलंच करा, चांगलं करा. अगं पण असं का, मला सांगा देवा, मारुतीने माझ्या शेपटीवर पाय दिला म्हणून तुम्ही माझ्या जवळ आले, मला उचललं, मला पाणी पाजलं, माझ्या अंगावरून हात फिरवला. मारुतीने जर माझ्या शेपटीवर पाय दिला नसताना देवा तर तुमची प्राप्ती मला झाली नसती, तुमचं दर्शन घडलं नसतं. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज व्यतिरेकाने सांगतायत, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हरे प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. जर मारुतीने माझ्या शेपटीवर पाय दिला नसताना तर तुम्ही मला उचलून घेतलं नसतं, तुमची मला प्राप्ती झाली नसती. म्हणून व्यतिरेकाने नाथ महाराज म्हणताय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद दिती घ्वाई. अर्थात जीवालाही संतांच्या संगतीची गरज आहे, जीवाचा उद्धार होण्यासाठी. पुढं देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. आपण नेहमी चिंतन करतो, ज्या सुखा कारणे देव बेडा बोला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवालाही संतांच्या संगतीची गरज आहे. याच्या पुढचा मुद्दा आहे, संतांना देखील संतांच्या संगतीची गरज आहे. कोणी म्हणेल संतांना संतांच्या संगतीची गरज असण्याचं कारण काय? कारण संत महात्मे हे परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. संत महात्म्यांच्या अवस्थेचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय बोलतात, जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जीवनी झाले, शांतीसी आले पालवणवे. पूर्णताच हे कोणी जेवण केलंय, पूर्णता नावाचं ज्यांनी जेवण केलंय, असे कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं, अशी पूर्ण अवस्था प्राप्त असणाऱ्या संतांना पुन्हा संतांच्या संगतीची गरज काय? त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती सुखाचा विलक्षण आनंद लुटण्यासाठी संतांच्या संगतीची देखील गरज आहे महाराज. म्हणून तर ज्ञानोबारायांसारख्या जीवनमुक्त महात्म्यांना भक्त शिरोमणी नामदेवरायांच्या संगतीची अपेक्षा निर्माण झाली आणि ज्ञानोबाराय आळंदीवरून पंढरपूरला आले नामदेवरायांची संगती करण्यासाठी. पंढरपूरला आल्यानंतर त्यावेळेस नामदेवरायांचा कायमचा पत्ता होता पांडुरंगाचं अखंड जया देवाचा सांगात. नेहमी मंदिरामध्येच असायचे महाराज. मंदिरामध्ये गेले तर सगळी शुकशुकाट आहे. ज्ञानोबारायांनी पाहिलं, कुणी भावी भक्त दर्शन बारीमध्ये दिसत नाहीत. सगळी कुठे गेले, आंतरगाभाऱ्यामध्ये जाऊन पाहिलं, भगवान परमात्माही दिसत नाही. संत महात्म्यांना कळतो परमात्मा मूर्तीमध्ये आहे की नाही ती. ज्ञानोबारायांनी पाहिलं, पांडुरंग परमात्मा नाही, नामदेव महाराज नाही, सगळी संत मंडळी नाहीत, ही नेमकी गेली कुठे? ज्ञानोबाराय खाली महाद्वाराच्या दिशेने खाली चंद्रभागेमध्ये उतरतायत. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चाललं होतं महाराज.
टाळ मृदंगाचा गंभीर नाद ज्ञानोबरायांच्या कानावर पडला. आता प्रत्यक्षात नामदेवरायांचं कीर्तन चाललंय. खूप गोड अभंग आहे बरं का. आता आपली वेळ झाली, खूपच गोड. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांसीला ह्या वाटी, गोपाळांसीला ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. पहा, अलीकडच्या काळामध्ये अर्वाचीन काळामध्ये कीर्तन भक्तीचे मुख्य आचार्य नामदेव महाराज आहेत. आमचे शांतीब्रह्म मारुती बाबा नामदेवरायांच्या कीर्तनाचा हा प्रसंग खूप रंगवून सांगत असतात. नामदेवरायांचं कीर्तन चाललं आहे. सगळी तत्कालीन संत मंडळी उपस्थित आहेत. टाळ घेऊन आहेत महाराज, नरहरी महाराज, चोखोबाराय, सगळी संत मंडळी उपस्थित आहेत. गोरोबा काका मृदंग वाजवण्याचं काम करतायत. कबीर महाराज श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत. भगवान परमात्मा थै थै नाचतायत. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं आगमन कीर्तनामध्ये झालं. नेमकं कीर्तन मध्यावर आलेलं होतं. मधली चाल सांगण्याचा प्रसंग होता. जनाबाई महाराजांकडे चाल सांगण्याचं काम होतं. आणि जनाबाई महाराजांनी पाहिलं की आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आलेत आणि ते पट्टीचे म्हणणारे आहेत. काय महाराज जे पट्टीचे म्हणणारे असतात त्यांनाच कीर्तनात चाल म्हणायला मिळते. मग बाकीच्यांनाही मिळते ना, काकड्यामध्ये, हरिपाठामध्ये, गाथा भाषणामध्ये. जे पट्टीचे म्हणणारे आहेत, पहा तुम्ही, पट्टीचे म्हणणाऱ्याला पुढं आणतात लोक, जरी एखाद्या वेळेस मागं थांबलेले असले. ज्ञानोबराय पट्टीचे म्हणणारे आहेत. ज्ञानोबरायांचं सांगीतिक ज्ञान किती श्रेष्ठ आहे ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. अनेक वेळा ज्ञानोबरायांनी पंचम स्वराचा उल्लेख केलाय. संगीत प्रिय ज्ञानोबराय, ज्ञानोबरायांना म्हटले, जनाबाई महाराज म्हटले, अहो आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज म्हणा चाल. जनी मन बोला ज्ञानदेव भंग, जनी मन ज्ञानदेव बोला, जनी मन ज्ञानदेव बोला भंग, जनी मन ज्ञानदेव बोला भंग, भंग बोलता नाचलं पाहिजे. भगवान परमात्मा नाचतोय. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अहो नामदेवरायांच्या कीर्तनाचं वर्णन करणारा अभंग जरी आपण कीर्तनात म्हणला तरी आपल्या कीर्तनामध्ये रंग भरतो. तर प्रत्यक्षात नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये किती रंग देवता असेल. भगवान परमात्म्याने पाहिलं आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आवडीचे संत आले तर ते चाल म्हणतायत. मग तर भगवान परमात्मा इतका नाचायला लागला, इतका नाचायला, अक्षरशः देवाचा पितांबर गळून पडला. महाराज नाचता 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 देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर, नाचता 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 देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा, सावध होई देवा, इसे बोल देवा बोले गो पिता, सावध होई देवा, बोले गो पिता. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, गुणदेव नाचे पांडुरंग, गुणदेव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करे, गुणदेव नाचे पांडुरंग, गुणदेव नाचे पांडुरंग, गुणदेव नाचे पांडुरंग. महाराज देव
इतके नाचले देवाचा पितांबर गळून पडला. इतके नाचले आपल्याला देखील परमान म्हणायचं आपण विसरलो. भगवान परमात्म्याचं नाचणंच आपण पाहत राहिलो. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवायशे बोले कबीर. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाले म्हणून इथं चकले जगजेटी. कबीर महाराज होते. कबीर महाराजांनी देवाच्या मनगटाला धरलं. देवा देवा जरा सावध व्हा, तुम्ही जैनांचे देव झालात, जरा शुद्धीवर या. असा त्या कीर्तनाचा आनंद. महाराज कीर्तन संपलं आणि मग दोघाची भेट झाली, ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची. नामयाचे भेटी आले ज्ञानदेव, लोटांगण घातले नामदेवे. देवनी आलिंगन प्रीतीच्या पडी भरे, पूजिले आदरे यथाविधी. दोघांनी एकमेकाला भेट दिली, आलिंगन दिलं आणि नामदेवरायांनी विचारलं. नामदेव म्हणे सुफळ माझे जिने, स्वामीच्या आदर्शने धन्य झालो. आमच्याकडे कसं काय येणं केलं, काय काम आहे. आणि त्यावेळेस ज्ञानोबरायांनी सांगितलं, हे पहा माझी अशी इच्छा आहे, भूतळीची तीर्थे पहावी नयनी. असे अर्थमणी विष्णुदासा, ह्या जगातामध्ये जेवढी तीर्थ आहेत ही सगळी तीर्थ तुमच्या संगतीमध्ये करावे. तुझी संगतीचे नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे देहाचे. या देहाचं सार्थक करावं. नामदेवराय हे प्रेमी भक्त, एकविध भक्त. तीर्थ चंद्रभागा, क्षेत्र पंढरपूर, देवता पांडुरंग परमात्मा सोडून त्यांना दुसरं परमार्थ, दुसरा देवधर्मच माहिती नव्हता. महाराज कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघेमी तयाचे दर्शन. हा त्यांचा बाणा, हा त्यांचा एकविधपणा. ज्ञानोबराय म्हणतात चला तीर्थयात्रेला. आणि हे ऐकल्यानंतर एकदम खिन्न झाले महाराज. काय उत्तर द्यावं आला यांना, नाहीतरी कसं म्हणावं, एवढे मोठे संत आहेत. मग त्यांनी देवाला विचारा म्हणून सांगितलं. माझी सर्वस्वी जबाबदारी देवावर आहे, तुम्ही देवाला विचारा. आणि देवाने जर सांगितलं तर मग मी तुमच्या बरोबर येईल. आणि दोघं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे आले. भगवान परमात्म्याने दोघांचं ऐकून घेतलं आणि सुरुवातीला तर नकारच दिला. सहज तीर्थरूप तूची निरंतर, असं तर विचार काय करीशी. ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी भगवान परमात्मा बोलतायत, अहो ज्ञानोबराय तुम्ही तीर्थरूप आहात आणि तीर्थयात्रेला जाण्याचा तुम्ही काय विचार करताय. पहा बरं का, या सगळ्या बोलण्यावरून देवाचा रोग काय आहे. नामदेवरायांचा वियोग देवाला सहन होत नाही, देवालाही पाठवा वाटत नाही तीर्थयात्रेला. पण ज्ञानोबरायांचा खूपच आग्रह झाला. ज्ञानोबरायांचा आग्रह झाला. मग भगवान परमात्मा नामदेवरायांची समजूत करतात. अरे नामा एवढा खिन्न काय होतोस. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे. ज्ञानदेव मीची आहे, ज्ञानदेव मीची आहे. तो आणि मी नाही दूजा, ज्ञानदेव आत्मा माझा. अरे नामदेवा, जे तुझ्या संगतीची अपेक्षा करतायत ते काही सामान्य नाहीत. त्यांच्याबरोबर तू तीर्थयात्रेला जा. देवाचा प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करत असे आदर संगतीचा. ऐसे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्म यावे विष्णुदासा. आणि हे सगळं देवाचं ऐकल्यानंतर नाईलाजाने नामदेवराय ज्ञानोबरायांबरोबर तीर्थयात्रेला तयार झाले. आणि तीर्थयात्रेला भगवान परमात्माही त्यांना बोलवण्याकरिता आले. तीर्थयात्रा सगळ्या केल्या महाराज. किती तीर्थयात्रा केल्या त्याचं सविस्तर वर्णन तीर्थावळीमध्ये आहे. पश्चिम प्रभास आदी करुणी द्वारका, पाहिल्या सकळी का मोक्षपुऱ्या. सगळ्या तीर्थयात्रा करून आले ज्ञानोबराय आणि नामदेवराय. आणि ऐका बरं का, जोपर्यंत नामदेवराय पंढरपुरात नव्हते तोपर्यंत भगवान परमात्मा मंदिरात थांबत नसायचे. तेवढे दिवस भगवान परमात्मा गोपाळपूरला राहिले असं वर्णन आले. कारण मंदिरात आलं की नामदेवरायांची आठवण यायची, लढीवाळ भक्त. आणि भगवान परमात्म्याने पाहिलं की नामदेवराय येत आहेत. मग भगवान परमात्मा गोपाळपुराहून महाद्वारात आले. नामदेवरायांना भेट दिली, कडकडून मिठी मारली महाराज. भगवान परमात्मा बोलतायत, तुझं विना उदास वाटे ही पंढरी, न पडे विसरू क्षणभरी तुझा. अरे नामा बरं झालं लवकर आलास, तुझ्याशिवाय ही पंढरी मला उदास वाटत होती. कशा झाल्या तीर्थयात्रा. ज्ञानोबरायांसारख्या महान संतांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रेसाठी गेला होतास. कशी आहे ज्ञानेश्वर महाराजांची संगती असं देवाने विचारलं. आणि त्यावेळेस नामदेवराय सांगतात, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे विठोबा रघुमाई. ताली वाजवा, भजन करा.
संगतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखाबद्दल बोलता येत नाही. नेमकं हे सुख कोणतं आहे? हे पारमार्थिक स्वरूपाचं सुख आहे, ब्रह्मसुख आहे. ब्रह्मसुखाचा अनुभवच घ्यावा लागतो, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. आणि असं सुख आम्हाला प्राप्त झालं. संत संगतीचे काय सांगू सुख. पण का हो नामदेवराय, तुम्हाला जे हे ब्रह्मसुख प्राप्त झालं, हे ब्रह्मसुख फक्त तुमच्या जे जवळ संतांचे जे जवळचे आहेत त्यांनाच हे पारमार्थिक सुख मिळतं, आणि संतांपासून जे दूरचे आहेत, लांबचे आहेत, त्यांना हे ब्रह्मसुख प्राप्त होत नाही. असा पक्षपातीपणा तर काही संतांच्या ठिकाणी नाही ना. नामदेवराय बोलतात, आपणा पारिखे नाही तेथे. आपलेपणा आणि परकेपणा कुणाच्या ठिकाणी असतो? महाभारतामध्ये खूप सुंदर चिंतन आलेलं आहे. ज्याचं अंतकरण संकोचित असतं त्याच्या ठिकाणी आपलेपणा आणि परकेपणा असतो. महाभारतकार बोलतायत, अयम निज परोवीती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. आपलेपणा आणि परकेपणा ज्याचा अंतकरण संकोचित आहे त्याच्या ठिकाणी आपलेपणा आणि परकेपणा असतो. पण महाराज, या जगतासंबंधी हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. हा ज्यांचा बोध आहे, हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा उतला भावो म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. असा एवढा व्यापक बोध आहे. खरं सांगू का, ज्यांच्या ठिकाणी आपलेपणा आणि परकेपणा नसतो तेच यथार्थ स्वरूपाने साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, तेच वास्तविक मोठे आहेत. आपलेपणा आणि परकेपणा ज्यांच्या ठिकाणी आहेत ते मोठे नाहीत. म्हणून तीनदा म्हटलंय साधू थोर जाना. खरं म्हणजे याचं चिंतन करत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं, 3 पदं वापरले साधू थोर जाना. एका पदाने कृतयुगामध्ये संत महात्मे थोर होते, श्रेष्ठ होते, म्हणून साधू थोर जाना. त्रेतायुगामध्ये संत महात्मे श्रेष्ठ होते म्हणून साधू थोर जाना. द्वापार युगामध्येही संत महात्मे श्रेष्ठ होते म्हणून साधू थोर जाना. आणि कलियुगामध्ये आहेतच म्हणून कलियुगी पद आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि संत महात्म्यांचं जे मोठेपण आहे हे तुमच्या आमच्यासारखं व्यावहारिक नाही. तुमचं आमचं जे व्यावहारिक मोठेपण आहे ना, हे तात्कालिक स्वरूपाचं आहे. नैमित्तिक मोठेपणा तुम्हाला आम्हाला प्राप्त होतो. पहा, तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट कालापुरता विशिष्ट गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये किती मोठेपणा प्राप्त असतो. पण विशिष्ट काल एक पंचवार्षिक संपली, माझी पद लागलं की सगळे बाजूला. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. सगळी सिक्युरिटी जाते, सगळी झेलपर सुरक्षा जाते, सगळं जातं महाराज, सगळं ऐश्वर्य जातं. हे व्यवहारातलं मोठेपण आहे. पण संत महात्म्यांचं मोठेपण पहा तुम्ही. चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचं मोठेपण आहे. नेघे उतार चढते असं ज्यांचा मोठेपण आहे, सांसिद्धिक स्वरूपाचं मोठेपण आहे. आणि एक विशेष आहे संतांच्या जीवनाचं, संत महात्मे मोठे जरी असले, श्रेष्ठ जरी असले, तरी सर्वांप्रती वागत असताना इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रम नेणे कदा, ही त्यांची विशेषता आहे. व्यवहारातले जे मोठे लोक असतात ना, सर्वांमध्ये समरस होत नाहीत, समरसपणा दाखवतात, पण सगळ्यांप्रती समान रूपाने राहत नाहीत महाराज. खरं म्हणजे वास्तविक समता संत महात्म्यांनी समाजामध्ये प्रस्थापित केली. अलीकडे आपण समता कुणाच्याही नावावर खपवतो. हे खरे समतावादी नाहीत, खरे समतावादी संत महात्मे आहेत. अहो, ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी सगळी जाती बंधनं तोडली आणि सगळ्या जाती धर्माची संत महात्मे एकत्र केली. सगळी जाती धर्माची संत महात्मे, तिथं खरी संता मेळविली मांदी वैष्णवांची. ही खरी समता आहे संतांची. या अभंगामध्ये संतांच्या ठिकाणी असणारी समता 2दा सांगितली. पहिल्या चरणामध्ये सांगितली, व्यतिरेकाने सांगितली. आपणा पारिखे नाही तेथे म्हणजे काय, समान आहेत. आणि या ठिकाणी अन्वयाने सांगितली, इहलोकी तोची सर्वाभूती सम. एक छोटंसं उदाहरण सांगून जातो आणि 5 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे. तुकोबारायांच्या ठिकाणी समता कशी होती. जगद्गुरु तुकोबाराय भजन करण्यासाठी भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचे, कधी घोराडेश्वर डोंगरावर जायचे. खरं म्हणजे ही सगळी डोंगरं देहू गावापासून 15-20 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. 10-12 अशा अंतरावर एवढ्या दूरवर तुकोबाराय भजनासाठी जायचे. कशासाठी जायचे, एकांतातलं जे भजन असतं ना, हे सर्वोत्कृष्ट भजन असतं महाराज. हे जे लोकांतातलं भजन आहे ना, हे आहे भजन, पण याच्यामध्ये कदाचित विक्षेप होण्याची शक्यता असते. आपला स्वर गेला, ताल गेला, कुणीतरी हसलं तर आपल्याला विक्षेप होतो. पण एकांतातलं भजन हे सर्वोत्कृष्ट भजन आहे. थेट भगवान परमात्म्याबरोबर संवाद साधला जातो.
वेळे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवीन. असं लोकांतामध्ये घडत नाही. म्हणून तुकोबारा एकांतामध्ये भजन करायचे. आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ करा. एकांती राहणे विठोसाठी. आणि तुकोबारांचा जो स्वभाव होता हा अरतिर्जन संसधी बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तू. तुकोबारा दूरवर भजनासाठी जायचे डोंगरावर. एका गावातील शेतकऱ्यांनी महाराजांना विचारलं, महाराज एवढ्या लांब कशासाठी जाता? तुम्हाला काही भजनामध्ये विक्षेप होऊ नये म्हणून ना माझ्या मळ्यामध्ये भजन करत जा. तुम्हाला त्या ठिकाणी कोणाचाही विक्षेप होणार नाही आणि मोबदल्यामध्ये मी तुम्हाला काही देईल धान्य. माझ्या मळ्याचं शेताचं राखण होईल. महाराज म्हटले मला कुठंही भजनच करायचंय. डोंगरावर काय तुझ्या मळ्यामध्ये काय? तुला जर काही फायदा होत असेल तर त्या ठिकाणी भजन करतो. मला काही तुझा मोबदला नको. मला भजनच करायचंय. तुकोबाराय त्याच्या शेतामध्ये मळ्यामध्ये भजन करू लागली. 7-8 दिवस उलटली आणि शेतकऱ्यांनी पाहिलं महाराज असल्यामुळे शेतीमध्ये कुणी येत नाही, राखण होतंय, काहीतरी महाराजांना दिलं पाहिजे. काय द्यायचं? त्यावेळेस ऊसाला फार अप्रूप होतं. त्याने एक ऊसाची मुळी घेतली आणि महाराजांना सांगितलं, महाराज ही ऊसाची मुळी घेऊन जा तुम्ही, तुमच्या मुलाबाळांना खायला होईल. महाराजांची परिस्थिती हलाख्याचीच होती. महाराजांनी ती ऊसाची मुळी घेतली आणि महाराज देवगावामध्ये प्रवेश करतायत. गावाच्या विशीवर लहान लहान मुलं खेळतायत. तुकोबारायांकडे पाहिलं महाराज आणि ही सगळी मुलं बिलगली तुकोबारायांना. ऊस ओढू लागली. तुकोबारायांचा स्वभाव किती गोड असेल. तुकोबाराय तसेच थांबले. 4-5 ऊस राहिली. पुढच्या चौकामध्ये गेली. पुन्हा 2-3 मुलं आली. ऊस ओढली. महाराज थांबले. पुढं गेले महाराज. 1 ऊस राहिला. घरी आले आणि ते एका ऊसावरून महाराजच्या मुलाची आणि मुलीची भांडणं लागली. मला पाहिजे ऊस, मला पाहिजे, मुलगा मुलगी असं म्हणते. आणि ह्यांचं चाललेलं भांडण पाहून जिजाबाईंनी सहज विचारलं, का हो महाराज शेतकऱ्यांनी एकच ऊस दिला होता का? 1 ऊस दिला होता का? जिजाबाईंनी असं विचारलं. महाराजांनी, आता महाराज सत्यवादी, महाराजांनी सांगितले 1 ऊसाची मुळी दिली होती. मग मात्र जिजाबाईंचा पारा चढला. अहो 1 ऊसाची मुळी दिली होती आणि 1 ऊस कशाला तुम्ही आणला? एका ऊसाहून जर घरामध्ये भांडणं लागत असतील तर 1 तरी ऊस कशाला आणायचा? महाराजांनी स्पष्ट सांगितलं, ऊस आणला नाही. ऊस ओढणारी मुलं संपली म्हणून ऊस राहिला आणि राहिला म्हणून आणला. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रमणे कदा. आणि या संत महात्म्यांचं अत्यंत अंतरंग लक्षण शेवटच्या चरणामध्ये सांगतात. गाय साधु दाना कलयो
घेऊ आपण. दोन मिनिटात अर्थ सांगतो, नंतर व्यवस्थित चाल घेऊ. विठ्ठल विठ्ठल संत महात्म्यांचं अंतरंग लक्षण सांगत असताना गायीच्या दृष्टांताने संत महात्म्यांचं लक्षण सांगतायत. नामामणे गाय दूध एकसार साधू निरंतर वर्ते तैसा. गायीचा दृष्टांत देत आहेत. गाय कशी आहे? गाय शेतामध्ये चरत असताना कधी कडबा खाते, कधी लुसलुसीत हिरवा चारा खाते. हिरव्या चारे भांबावे पशु चारा खाते, गवत खाते, कधी कधी भलताच पदार्थ खाते. खाऊ नये तो पदार्थ खाते, पण सार रूपाने काय देते? दूध देते. त्याप्रमाणे संत महात्मे आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार, परिस्थितीनुसार, स्वभावानुसार आपल्या वाट्याला आलेलं निंदनीय कर्मही करताना दिसतात. परंतु साधू निरंतर वर्ते तैसा. बोधामध्ये फरक पडत नाही. आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार आलेलं सगळं कर्म पार पडतात, पण बोधामध्ये कधीही चढ उतार होत नाही. गायीचं सार जसं दूध आहे, तसं संत महात्म्यांचं सार बोध आहे. आणि असा बोध निरंतर आहे. फक्त कीर्तनापुरता नव्हे, प्रवचनापुरता नव्हे, कथेपुरता नव्हे, साधू निरंतर वर्ते तैसा. आणि म्हणूनच साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी यथामती यथावकाश. या ठिकाणी प्रथमताच सेवा करण्याचा योग समस्त पंचक्रोशीतील भावी भक्तांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह. महाराष्ट्रातील सगळी गुणीजन गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज आदरणीय सुनील महाराज आहेत, आदरणीय शेळगावचे महाराज आहेत. या ठिकाणी सगळी पंचक्रोशीतील गावातील सगळी मंडळी उपस्थित आहेत. सर्वांप्रती आदरभाव, प्रेम, श्रद्धा आहेच. आणि यांच्या समोर या ठिकाणी प्रथमतः सेवा करत असताना आमचे आदरणीय बाबासाहेब व्यंकटराव गर्जे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. असो, ही सगळी झालेली सेवा पंचक्रोशीतील सगळी मंडळी अर्थात धामोणी, देशमुख डिघोळ, धार डिघोळ आणि इंजेगाव या चारही गावातील सगळी जी भावी भक्त मंडळी आहेत यांच्या सहकार्याने, सहभागाने असा हा भव्य दिव्य भक्ती महोत्सव वनमारुती या ठिकाणी होत आहे. भक्तश्रेष्ठ भक्तवर्य निजदास दासोत्तम मारुतीरायांच्या चरणीही दरवर्षी सेवा समर्पित होत असताना यावर्षी शिव महापुराण कथा आदरणीय वासुदेवानंदजी महाराज यांच्या मुखारविंदातून श्रवण करण्याचा योग आहे. जाता जाता एक आपल्यासमोर एक सूचना ठेवतो. सूचना शैक्षणिक आहे, शिक्षणासंबंधीची सूचना आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहे, गेल्या वर्षी आमचे प्रातस्मरणीय गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले यांचं तुम्ही कीर्तन ऐकलेलं असेल, सूचना तुम्ही ऐकलेलीही असेल. परत सांगतो, शैक्षणिक सूचना अशी आहे की आमच्या गुरुवर्य पांडुरंग बाबांच्या अथक अविश्रांत परिश्रमातून श्री क्षेत्र दिहू या ठिकाणी गाथा मंदिर एक जागतिक कृतीचा प्रकल्प उभारलेला आहे. आणि त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत. भक्तनिवास आहे, गोशाळा आहे, येणाऱ्या भावी भक्तांसाठी अन्नदान आहे, अनेक प्रकारचे उपक्रम आहेत. या सगळ्या उपक्रमामध्ये अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प उपक्रम म्हणजे संत श्री तुकोबराय गुरुकुल. बाबांनी त्या ठिकाणी गुरुकुल सुरू केलं आहे. आता सध्या 125 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आणि दरवर्षी त्या ठिकाणी प्रवेश परीक्षा असते, प्रवेश असतो. दरवर्षी अक्षय तृतीयाला, अक्षय तृतीयाच्या अगोदर 1-2 दिवस विद्यार्थ्याच्या पालकांनी विद्यार्थ्याला घेऊन यायचं त्या ठिकाणी. तिथून पुढं विद्यार्थी 10 दिवस राहणार. 10 दिवसामध्ये शिबिर होईल, त्याच्यामध्ये परीक्षा घेतली जाईल. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला की तिथून पुढं तो 5 वर्ष आमच्या गुरुकुलच्या ताब्यामध्ये असतो. आणि सगळं शिक्षण एका जागेवर दिलं जातं. दर्जेदार शिक्षण, दर्जेदार राहण्याची व्यवस्था आहे, भोजनाची सगळी दर्जेदार व्यवस्था आहे. आणि हे सगळं शिकत असताना, घडवत असताना विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा 1 रुपया घेतला जात नाही. ही अशी गुरुवर्य बाबांनी त्या ठिकाणी शैक्षणिक सुवर्णसंधी सुरू केली आहे. त्यामुळं आपल्या पंचक्रोशीतील कोणी जर विद्यार्थी असतील गावातील, ज्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे, 10वी पास झालेले आहेत, अशांनी, मी काही फार लांबचा नाही, आपल्याच परिसरातील आहे, आपल्या बोधेगावचा आहे. आणि त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 7-8 वर्षापासून अध्यापनाची सेवा करतो आहे गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने. आणि असं आपल्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगून उतरेश्वर महाराज जवळ आपल्या परळी तालुक्यातील ह्या सगळ्या परिसरातील 15 ते 20 विद्यार्थी आहेत गुरुकुलमध्ये सध्या. आणि ते सगळे शास्त्री झाले आहेत, काही आचार्य झालेत. म्हणून ही सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवा. या ठिकाणी माझं कौतुक पाहण्यासाठी ज्यांच्यामुळं खरं मी या ठिकाणी उपस्थित आहे असे माझे परमादरणीय मामा ज्ञानोबा माऊली गडदे
माऊली गडदे तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय डापकर साहेब आहेत, आमचे उखळीकर महाराज आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि ही सगळी आपल्या पंचक्रोशीत आलेली सर्व मंडळी सर्वांच्या चरणी झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजवा, भजन करा. तुकाराम 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 तुकाराम